रितेश नक्कीच एक मास्टर माइंड खेळाडू रितेश जो नेहमीच आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाचं वर्चस्व स्थापित करत असतो प्रत्येक मॅचमध्ये, असा हा रितेश आणि सामना करेल मनोहर. आणि धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो यश जी मालकर सर. नक्कीच सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी गणरायाच्या चरणी आपण नक्कीच प्रार्थना करूया. आणि मॅचला सुरुवात होत्या. नक्कीच जे नियम होती नियमावली तुमच्यापर्यंत नक्कीच सादर आम्ही ठिकाणी करू. पहिल्याच बॉल वरती नजर लागली की काय, तुम्ही म्हटला होता बराचसा फॉर्म मध्ये खेळाडू माझगाव गावाचा ब्रँड मनोहर पाटील यांना परतावा लागेल. पहिल्याच बॉल वरती आता डगआउटच्या दिशेला गोल्डन डक ठरतात मनोहर पाटील. माझगाव गावाचे युवा नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते, शेका पक्षाचे खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं, विशालजी पाटील साहेब त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की अतिथी कक्षावर विराजमान व्हायचंय. मनोहर पाटील यश पाहायला गेलं तर खूप मोठं नाव आहे आणि तेच हे गाव आहे, परंतु या गावामध्ये आपल्या खेळाचा खेळ झालाय कुठेतरी असं आता मनोहर पाटीलला वाटत असेल. पुढचं वर्णन ऐकूया यश जे मालकर साहेबांकडून. नक्कीच परंतु अगदी जो रिओ असेल प्रत्येक टीमसाठी एक रिओ असेल तो बीमरसाठी असेल आणि अंपायरसाठी अनलिमिटेड रिओ. त्या ठिकाणी अगदी ज्या ठिकाणी पंचांना शासंका असेल ना त्या ठिकाणी पंच अगदी किती रिओ घेऊ शकतात, परंतु दोन्ही टीमसाठी बीमरसाठी एकच रिओ असेल याची सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. टाइम अलर्ट असेल. 15 मिनिटाचा अवधी 3 षटकांसाठी असेल आणि संपूर्ण इनिंगसाठी 20 मिनिटं, म्हणजे 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील आणि 3 षटकांसाठी 15 मिनिटं. जर 15 मिनिटांच्या अवधीमध्ये 3 षटकं संपली नाहीत तर नक्कीच अगदी तुमचा अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये एक घेतला जाईल. ज्या ठिकाणी 5 खेळाडू असतात त्या ठिकाणी 4 खेळाडू सीमारेषेलगत असतील आणि एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. बॅटर सुशांत जाधवला आपण पाहिला फक्त ऑन साइडच्या रिझन मध्ये स्क्वेअर लेगला फ्लिक केला, बॉलला एक सिंगल प्राप्त झाली. श्री गणेश केला. प्रकाश पाटील सरांनी उल्लेख केला. अगदी आपण पाहिला नुकतीच स्पर्धा पार पडली आसरोडीच्या मैदानावरती डे नाईट स्वरूपात आपण पाहिली. त्याच्यामध्ये मनोहर पाटील आणि माझगाव टीमचा खूप चांगला अगदी खेळ पाहायला मिळाला. कारण माझगाव टीम अगदी चांगला फॉर्म मध्ये, केतनचा फॉर्म परतला, मनोहर पाटील यांचा फॉर्म परतला होता. अगदी आपण पाहायला गेलं साहिल जाधव चांगली गोलंदाजी करत होता, त्या विरोधात आपण पाहायला गेलं महेश कांबळे यांना कोण विसरेल. त्यांचा देखील फॉर्म अगदी खूप महत्वाचा विषय होता. आणि माझगाव टीम जी जुनी केडियाच्या मैदानावरती माझगाव टीम खेळायची ना ती आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा नव्या जोशानं आणि नव्या उमेदीनं उतरली. केतन पाटील साकेन वरती रितेश याबतचा बॉल आणखीन एक लेझर गाइडेड मिसाईल पाहायला मिळाला. बॉलला फेकला, अगदी डेप्थ ऑफ द क्रीज राहिला. कोर टप्प्याचा बॉल होता आणि या बॉल वरती पाहतच बसले केतन. हॅलो. नक्कीच यश, त्याचसोबत मी हे देखील सांगितलं होतं की रितेश हा जो गोलंदाज आहे आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवर येणाऱ्या सामन्यामध्ये रितेश त्याचा लो फुल टॉस बॉलला फेकलाय फुल टॉस वरती आता केलाय. फुल टोल वसूल पाहावं लागेल डिसिजन येईल पंचांचा. या बॉल वरती धावा येतील. 1 बाउन्स 4. अत्यंत गरजेचं असतं. अगदी त्यांना माहिती असतं फलंदाज कोणत्या पद्धतीने चपल होते, कोणत्या बाजूला त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि सातत्यानं अगदी किपरच्या माध्यमातून सांगितलं जातं.
टाइम अलर्ट देखील असं क्लॉक सेट आहे, याची सूचना आम्ही तुम्हाला देतोय. 5 धावा धावफलकावर डे नाईटची शृंखला. यावेळेस आणखीन एक लो फुल टॉस पायावरती होता. यावेळेस बॉलला फेकलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आला. आणखीन एक वन बाउंड सीमा पार. अगदी मैत्री षटकामधील दिमागदार चौकार. टीमची टोटल पहिलं षटक संपलं आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक रितेशनं पॉवर प्लेचं फेकलं, त्याने दाबा खर्च केला. 9 मनोहर पाटील यांची एक मोठी विकेट अगदी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर नक्कीच केतन पाटीलनं तदनंतर केलं आक्रमण आणि माझगाव टीम जाऊन पोहोचले तब्बल 9 या धावसंख्येवरती. स्वतः आयोजक आहेत, परंतु आपण पाहायला गेला सामने लवकर चालू व्हावे त्याच्यासाठी आपण पाहायला खूप सारे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. आणि आपण पाहायला गेलं माझगाव टीम पहिल्याच मॅच मध्ये खेळ करत असताना पाली टीमच्या विरोधात आपण आता सुरुवात मित्र म्हणेन सुरुवातीला थोडं स्ट्रगल करताना पाहायला मिळाला बॅटर्स. त्यानंतर अगदी केतन पाटीलनं डाबाला सावरला. केतन वरती जबाबदारी असेल, कारण बस केतन जेव्हा खेळतो ना तेव्हा माझगाव टीम अगदी अगदी चांगला टोटल पर्यंत पोहोचत असे. आणि तेच करायचं आता अगदी केतनला सुशांतच्या साह्यानं. बस याचा बॉल लॉप केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? जजमेंट चांगला आहे. यस टिपला जेल. आणखीन एक धक्का. अनदर विकेट डाऊन. दुसरा झटका बसतोय माझगाव टीमला. फील्ड करेल, चांगले धावसंख्या उभारेल, त्यानंतर आक्रमण करेल अशी प्लॅनिंग होती. परंतु प्लॅनिंग मोडीत काढली. गोलंदाज आपण पाहतोय जीवन पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या षटकाची सुरुवात करायचं असताना विकेट संपादन केल्या आणि आपण पाहायला गेलं अडचणीमध्ये दाखल केलंय बॅटिंग करणाऱ्या आता माझगाव टीमला. टीमची टोटल आपण पाहतोय 9 धावा. याबतचा बॉल फुल लेनचा व्ही शेप मध्ये घेतलाय साइड स्क्रीनच्या बाजूला. आणखीन एक बॉल घेतोय, वन टप्पा घेतो बाउंड्री लाईनची भेट. धावा येतील थेट 4 या बॉल वरती. षटकार. थँक्यू. यस माफी असावी, परंतु षटकार या बॉलवरती आलाय. नक्कीच आपण संदीप गायकवाड सरांना आपण पाहतो या ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. आता आपण पाहायला गेलं आमची भेट कुंबिलीच्या माध्यमावरती झाली होती. चांगले समालोचक, त्याबरोबर चांगले ऑफिशियल म्हणून त्यांची ओळख आहे. नेरळ विभागातील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि आपण पाहायला गेलं हरेशजी कराळे सर असतील नेरळ, त्यानंतर श्यामजी कराळे सर अंबरनाथ, हे ऑफिशियल्स पॅनल आजच्या दिवसामध्ये आपण पाहूया. टीमची टोटल आता जाऊन पोहोचेल तब्बल 15 या अंकावरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. आणि तशा परिस्थितीमध्ये किरण कांबलेला कोण विसरेल, कारण आक्रमक बॅटर जेव्हा टीम संकटामध्ये असते, जेव्हा टीम संकटामध्ये असते, टीमला गरज असते, मला सतीश पाटील भाई टीमचा हिस्सा नाहीयेत आयोजकाच्या भूमिकेमध्ये. यंग खेळाडूचा प्राधान्य, परंतु यावेळेस पॉइंटचा क्षेत्ररक्षक सकला या बॉलवरती. बॉल चाललाय आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंट. आणि आपण पाहायला गेला डीप टर्नमॅन रिजन मध्ये मधोमध अगदी. आणि या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 3 धाबा कंप्लीट केल्या जातील, माफ करा 3 धाबा या बॉलवरती कंप्लीट. टीमची टोटल आता पोहोचेल तब्बल
18 या अंकावरती 18 धाबा. आउटफील्ड यावंच कमालीच्या फास्ट आहे आणि आपण जर पाहायला गेलं या मैदानासाठी खूप सारी मेहनत अगदी आयोजकांनी घेतल्या आणि यावंच मैदान चांगलं उपलब्ध केलं. आता मैदान या विभागामध्ये जास्त उपलब्ध राहील, एकच मैदान असेल. अगदी आपण पाहिला ज्याच्या चाही साईड आपण नक्कीच पाहत असतो. अगदी सोमनी शेठ यांचं हे मैदान आपण पाहतो, यांचा भूखंड आणि त्याच्यावरती आपण पाहायला चालू असलेले मैत्री चषक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. टीमची टोटल आता पोहोचले 18 धाबा धावफलकावरती आहेत. स्विच हिटचा प्रयत्न होता परंतु यावेळेस पुन्हा एकदा फसवलाय आणि यावेळेस पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला यावेळेस सिंगल तर कम्प्लीट डबलचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा कम्प्लीट तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु 2च धाबा या बॉलवरती मिळाल्या जातील आणि टीमची टोटल आता पोहोचली जाईल तब्बल 20 या अंकावरती. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 20 धाबा धावफलकावरती आहेत. माझगाव टीम आपण पाहायला गेला तर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अशा परिस्थितीत आपण पाहायला गेला पहिल्या बॉलवरची मनव पाटील यांची विकेट आल्यानंतर टीमला सावरलं अगदी केतन पाटीलनं. यावेळेस बॉल आपण पाहायला गेला शरीराचा वेध घेणार बॉल पंचांकडे लाऊड अपील होते. पंचांनी अपील फेटाळली. यावेळेस लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल आता पोहोचेल तब्बल 21 या अंकावरती 21. श्री साई लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा अगदी कव्हरेज केली जाईल. क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजे श्री साई लाईव्ह इव्हेंट. त्यांची संपूर्ण टीम खूप सारी मेहनत त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते कमी कालावधीमध्ये. खरं तर या वाहिनीनं नक्कीच चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा याबस पाहायला मिळाला. याबतचा कुवर टप्प्याचा बॉल आणखीन एक अगदी आपण पाहायला गेला अगदी ब्लॉकहोल्स मध्ये या बॉलला फेकलं गेलं आणि आणखीन एक डॉट बॉल आपण नक्कीच पाहतोय. 2 षटकं या ठिकाणी संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल तब्बल जाऊन पोहोचले 21 या अंकावरती. 2 गडी बाद झालेत. बॅटिंग करण्या माझगाव टीमचे 10च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये अद्यापर्यंत आपण 10.50च्या सरासरीनं आपण पाहायला गेलं तर नक्कीच धाबा जमवल्यात 21 आणि आपण पाहायला गेला 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. त्याआधी जाऊया डीजे कडे. नक्कीच आपण पाहतोय 21 धाबा धावफलकावरती आहेत. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धाबा. या ठिकाणी डे नाईट स्वरूपात स्पर्धा आहे त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी असेल त्यामुळे तेवढं स्पीडअप करता येईल ना मित्रांनो तेवढं करायचं आहे. कारण ही स्पर्धा अगदी मला वेळेला खूप महत्व आहे आणि आम्ही आधीच सांगितलं डिसिप्लिन या स्पर्धेचा महत्वाचा भाग आहे. नेक्स्ट मॅच इसांबे आणि त्यांच्या विरोधात आसरे अतिश. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. ते व्यतिरिक्त टॉस करण्यासाठी लगेचच या. जय हनुमान इसांबे आणि त्यांच्या विरोधात यंगस्टर आसरे अतिश. गोलिंग ट्रॅक वरती गौरव फुलर लेनचा बॉल यावर स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. या बॉल वरती आलाय केतन पाटीलच्या बॅट मधून षटकार. सत्तावीस धावा धावफलकावरती लागल्या. सबसे कातील केतन पाटील मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमक रूप धारण केलंय केतन पाटीलनं. गौरव यंगस्टर आहे त्याच्यावरती आक्रमण. अनदर बिग हिट. आपण पाहतोय नाशिकची मिसाल मुंबईची बेल आता आली आहे. केतन पाटीलची बेल ठोकतो या बॉल वरती षटकार.
टीमची टोटल आता जाऊन पोहोचले तब्बल 33 अंकावरती. 2 षटकार लगातारचे आली आहेत. तिसरा येईल का, तिसऱ्याची अपेक्षा होते, परंतु गौरवनं कमबॅक केलंय. कमबॅक ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं. अगदी आपण पाहिला गौरव अनुभव कमी आहे त्याला, आणि परंतु आपण त्याच्या विपरीत आपण पाहिला त्याच्याकडे असलेली कौशल्य, त्याच्याकडे असलेली कला त्याने सादर केली. केतन पाटीलला शांत ठेवणं आता सध्याच्या घडीला अगदी सोपं नाहीये, परंतु अगदी गौरवनं कमबॅक केलंय. अगदी आपण पाहायला गेलं मनोज जाधव, अगदी आपण पाहायला गेलं अगदी यंगस्टरना घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला लो फुल टॉस बॉल, प्रॉपर टायमिंग नाहीये. डीप काव कॉर्नर रिझन मध्ये अलॉंग द कार्पेट फटका केसला. थोडंसं फम्बल डीप मध्ये आवाज पाहायला मिळाला आणि सिंगलला त्वरित केलं, डबल मध्ये कन्वर्ट. चांगलं कम्युनिकेशन आहे अगदी किरण कांबळे आणि केतन पाटील या दोन्ही बॅटरच्या अगदी माध्यमातून चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळालं. टीमची टोटल आता पोहोचले तब्बल 35 या धावसंख्येवरती. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. नेक्स्ट मॅच असेल जनमान इसामे त्यांच्या विरोधात अगदी यंगस्टर आसरे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस साठी या. लो फुल टॉस बॉल आणखीन एक आपण पाहायला गेला अलंग द कार्पेटला गुदगुल्या करत बॉल चालला डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे तो थोडासा वाईट याबस पाहायला मिळाला. 2 धावा सहज पद्धतीने कंप्लीट झाल्या. टीमची टोटल आता 2 ने वाढेल. टीमची टोटल आता पोहोचेल तब्बल 37 अंकावरती. 37 धावा धावफलकावरती आहेत मित्र. म्हणेन आपण पाहतो तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये टीम माझगाव मनोहर पाटील यांच्या अगदी आपण पाहिला सुरुवातीला विकेट आली असं वाटलं होतं. अगदी बॅटिंग लाईनअप थोडीशी डगमगली की काय. तदनंतर केतन पाटील डावाला सावरलं आणि संकटातून अगदी टीमला बाहेर काढलं आणि सुस्थितीमध्ये आता माझगाव टीमला आपण पाहतोय. यावरचा बॉल केलपट्टीवरती रेंगारत राहिला. यस, ईस्टर्नच्या मागे मनोज जाधव मास्टर माइंड आहेत. त्यांनी या बॉलवरती दाखवला केतन पाटील होईल आता रनआउटच्या स्वरूपात बाद. जो अतिशय घातक दिसत होता तो परतेला, त्याला परतावा लागेल आता डगआउटच्या दिशेला. आज झाली आपण पाहायला गेलं आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महेश कांबळे दाखल झालेत. महेश कांबळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेत. टीमचे टोटल आपण पाहायला गेलं तर नक्कीच 37 धावा 3 षटकं संपली. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण पाहायला गेलं तर नक्कीच 3 विकेट गमावल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या माझगाव टीमनं. हॅलो, महेश आपण पाहायला गेलं आक्रमक बॅटर, पॉवर रेटिंग या झोन टीमचा झोन आहे. अगदी सिक्सर किंग अशी ओळख आहे. जर्सी नंबर 7 फिनिशिंगच्या रोल साठी त्याला नेहमीच आपण पाहत असतो आणि बस एम एस धोनी यांचा जर्सी नंबर क्रमांक त्याच्या टी शर्ट वरती आपण पाहतो. शेवटच्या षटकासाठी गोल्डन ट्रॅक वरती या टीमचे सरसेनापती टीमचे कॅप्टन आपण पाहिलं मनोज जाधव आले शेवटच्या षटकासाठी. 37 धावा धावफलकावरती आहेत. या 6 बॉल मध्ये जितक्यात जास्त धावा जमवता येतील तेवढा जमवण्याचा प्रयत्न. यस, टाइम अलर्ट पहिली वॉर्निंग या ठिकाणी दिल्या. अगदी पाली टीम तुझ्यासाठी ही वॉर्निंग असेल. पहिल्या अंपायरच्या माध्यमातून क्लॉक या ठिकाणी देखील क्लॉक सेट केला गेला. पहिली वॉर्निंग तुम्हाला दिली गेली, अन्यथा दुसरी वॉर्निंग दिली गेली याचा अर्थ तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये गेल. सदतीस धावा धावफलकावरती आहेत. 37 याबाबतचा बॉल आपण पाहतोय फाईट बॉल आपण पाहतोय. टीमची टोटल 1 ने वाढत 38 धावा. याबाबतचा बॉल आक्रमण केलाय आशेचा किरण आणि किरण कांबळे ठोकलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मैत्री चषकामधील आणखीन एक दर्जेदार दिमागदार षटकार.
असेल तब्बल 44-44 या अंकावरती. 44 धावा दाफलकावरती किरण कांबळे आक्रमक ठरतो. यावेळेस पहा बॅटची कडा प्रॉपर बॅट वरती बॉल आला नाहीये. किरणला देखील माहिती असलो व डिलिव्हरी त्यापेक्षा गोलंदाज हुशार आहेत मनोज जाधव. त्यांनी या बॉलवरची गती कमी केली, धीम्या गतीने बॉल डिलिव्हर केला आणि या बॉलवरती बीट केलं मी तर म्हणेन किरण कांबळे यांना. यावेळेसचा बॉल यस लाईन खराब आहे. नक्कीच पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा धाव आपण पाहायला गेला एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केले जाईल. टीमची टोटल आता 45 अंकावरती. आणखीन एक लगातारचा दुसरा वाईट. अगदी टीमची टोटल आता पोहोच आहे तब्बल 46 अंकावरती. किरण चा विचार केला आणि महेश हे आक्रमक बॅटर आहेत आणि प्रत्येक बॉल वरती आक्रमण करणं हा त्यांचा नॅचरल गेम आहे. सातत्याने माझगाव टीम साठी आपण पाहिलं जेव्हा मनोहर पाटील केतन पाटील फेल ठरत असतात तेव्हा अगदी या जोडीवरती नेहमीच आपण पाहिलं जबाबदारी असते आणि ही जोडी जबाबदारी नेहमीच चांगल्या पद्धतीने पार देखील पाडत असते आणि त्याच्यामध्ये किरणला आपण ट्रॅक वरती पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी गती परिवर्तन खेळपट्टीवरती रिंगारत बॉल राहिला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय. सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न होतोय. 5 चुकी केली जाते. क्रिकेट हा खेळ डोक्यावरती बर्फ ठेवून तुम्हाला खेळावा लागतो. त्या ठिकाणी सिंगल होती, त्या ठिकाणी डबल या ठिकाणी कंप्लीट केली. माझगाव टीम साठी बेनिफिट असेल या 2 धाव्या बॉल वरती येतील. टीमची टोटल पोहोचेल तब्बल 48 या अंकावरती. 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक धाव खूप महत्वाची या अगदी सध्याच्या क्रिकेटमध्ये. बॅटची लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक आहे फायनल लेगचा. टिपला जेल यस संपवलाय किरण कांबळे यांचा या मॅच मध्ये खेळ धक्का बसतोय. आणखीन एक माझगाव टीमला पाहायला गेलं मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाली आहेत आणि बस त्यांना फिनिश करायचं. फिनिशिंग साठी त्यांना देखील पाठवलं गेलं. मनोज जाधव ट्रॅक वरती अलग कार्पेट पटका ऑन साइडच्या रिझन मध्ये ऑन ड्राईव्ह केलं. बॉलला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट डबल साठी निघाले. डबलची मागणी आहे आणि पाहावं लागेल या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट होतील का हा प्रश्नचिन्ह आहे. नक्कीच 2 धाबा चांगल्या पद्धतीने कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळालं. टीमची टोटल सांघिक अर्ध आता माझगाव टीमचं पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहायला गेलं 50 धावसंख्येचा पल्ला अगदी संपूर्ण टीमने आवाज गाठला. चांगलं योगदान होतं त्याच्यामध्ये केतन पाटीलचं, योगदान होतं किरणचं, योगदान आहे महेशचं आणि योगदान आहे सुरेश यांचं. आणखीन एक स्लो डिले ऑन साइडच्या रिझन मध्ये आपण पाहायला गेलं. फटका केसला या सिंगल कंप्लीट डबल साठी निघाले. रितेश थोडंसं फंबल आवाज चुकी करतात. तिसरी साठी देखील प्रयत्न होतोय परंतु आपण पाहावं लागेल. तिसरीच्या नादात फलंदाज बाद होतील. 2च धावा या बॉल वरती येतील आणि टीमचे टोटल पोहोचेल आता तब्बल 52 या अंकावरती. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रामध्ये पहिल्या मानाच्या मॅच मध्ये अगदी प्रथम बॅटिंग करत असताना माझगाव टीमनं जमवल्यात 52 धावा. आता अगदी दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये करायचे आहेत. अगदी आपण पाहायला गेला मनोज जाधव यांच्या पाली टीमला 24 बॉल अर्थातच 4 षटकं आणि 53 धावसंख्येचा पाठलाग. 53 धावसंख्येचा पाठलाग यशस्वी होईल का ते पाहिलं जाईल दुसऱ्या सत्रामध्ये. आणि दुसऱ्या सत्रासाठी आपण पाहिलं त्याआधी शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल मुख्य मान्यवरांचा. नक्कीच या दरम्यान आमचे सर्वांचे लाडके सर मान्य श्री आदरणीय गौतमजी कांबळे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेतर्फे सहर्ष स्वागत. आणि आता इथे मी आमंत्रित करतो आयोजकांना की अतिथी मान्यवरांचा इथं शुभ सत्कार करण्यात यावा. ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच नरेशदादा पाटील आपण पाहतोय त्यांचं इथे सत्कार करण्यात येईल. तसेच आपण पाहता राजेशदादा पाटील माजी उपसरपंच विद्यमान सदस्य आपण पाहता राजेशदादा माबदी यांचं देखील इथे यथोचित सन्मान करण्यात येईल. ही स्पर्धा एक मानाची बहुमानाची अशी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या विभागातील नेहमीच एक चांगलं आयोजन घेऊन युवकांपुढे स्थापित होणारी ही स्पर्धा नक्कीच उद्घाटन समारंभासाठी सर्व अतिथी मान्यवर वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले होते.
आणि नक्कीच ते पुन्हा संध्याकाळी इथे उपस्थित राहतील, कारण आयोजक देखील आहेत ते. आणि आपण पाहता बरेचसे आयोजक आपल्याला दिसत आहेत. मच्छिंद्र पाटील असतील, प्रवीण पाटील असतील, गितेश ढबाळकर असतील, सतीश पाटील आपण पाहाल तर खूप मेहनत घेतली आणि आत्ता देखील ते बाउंड्रीवर जाऊन अतिशय जागोजागी अगदी मैदानाकडे पाहत आहेत आणि निरीक्षण करत आहेत या आयोजनाचं. पांडुरंग काटवले आजच्या दिवसामध्ये लागणारे सर्व चेंडू पांडुरंग काटवले पुरवणार आहेत. नक्कीच आता येणाऱ्या सर्व अतिथी मान्यवरांचा इथे यथोचित सत्कार करण्यात येत आहे. आपण पाहता या ग्रुप ग्रामपंचायत माझगावचे विद्यमान सरपंच नरेशदादा पाटील, माजी उपसरपंच आपण पाहता राजेशदादा पाटील आणि विद्यमान उपसरपंच नवनिर्वाचित यशवंतदादा शिंदे, तसेच विद्यमान सदस्य राजेशदादा महाबदी, तसेच विद्यमान सदस्य या स्पर्धेचे मुख्य आयोजक मारुतीदादा ढवाळकर यांच्या शुभ हस्ते आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आलेला आहे. तसेच मी विनंती करतो मारुतीदादा ढवाळकर यांना की इथे बसलेल्या अतिथी मान्यवरांचा सत्कार करण्यात यावं. सूर्यकांत दादा कांबळे, मी आपणास विनंती करतो आपण यायचं आहे, आपलं इथे यथोचित सन्मान केलं जाईल. या स्पर्धेला आपण भेट दिली आहे. नक्कीच टॉस साठी आम्ही कॉल केला होता दोन्ही टीमच्या कॅप्टनला. जसे पहिली इनिंग संपेल आम्ही नियमावली तुमच्यापर्यंत सादर केली होती, तसा टॉस केला जाईल आणि या ठिकाणी ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित असेल, ऑपोजिट टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल, त्या टीमला टॉस विन दिला जाईल. परंतु दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण टॉस साठी या, अन्यथा षटकांची कपात आयोजकांच्या माध्यमातून केली जाईल. नक्कीच सूर्यकांत दादा कांबळे यांनी या स्पर्धेला भेट दिली आणि त्यांचं यथोचित तिथे सन्मान करण्यात येत आहे. एक धडाकेबाज नेतृत्व नेहमीच त्यांच्या माध्यमातून या विभागाला लाभत असतं. तसेच मी विलासदादा कांबळे आपणास विनंती करतो आपण यायचं आहे. आपल्या देखील आयोजकांच्या वतीने मारुतीदादा ढवाळकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विलासदादा कांबळेंचं इथे सत्कार करण्यात यावा. तसेच उपसरपंच आमचे यशवंतदादा शिंदे यांच्याकडून त्यांना मायाचे उपदार शाल आणि मारुतीदादा ढवाळकर यांना यांच्याकडून प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह इथे त्यांना सुपूर्द केलं जात आहे. तसेच नारायणदादा कांबळे यांना मी विनंती करतो, या गावाचे ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्या पाठीशी नेहमीच उभे राहणारे आमचे नारायणदादा कांबळे यांना देखील क्रिकेटची प्रचंड आवड आणि नक्कीच नेहमीच जेव्हा जेव्हा सामने भरवले जातात तेव्हा तेव्हा त्यांची हजेरी नक्कीच असते. तसेच बबनदादा शिंदे, मी आपणास विनंती करतो आपण यायचं आहे. वारद गावचे नक्कीच बबनदादा शिंदे विनंती करतो. यशवंतदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते माहेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण मारुतीदादा ढवाळकर यांच्या शुभ हस्ते त्यांना देण्यात येत आहे. नक्कीच वेळात वेळ काढून त्यांनी या आयोजनाला आणि या स्पर्धेला भेट दिली. तसेच आमचे सर्वांचे लाडके सर शुभ सन्मान नक्कीच पार पडेल. परंतु गौतमदादा कांबळे आमचे सर्वांचे लाडके सर आणि त्यांना विनंती करतो आपण यायचं आहे. नक्कीच आठवण येते आता. अविनाश दादा कांबळे यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते आता इथे येऊ शकले नाहीत, नाहीतर या विभागातील एक नामवंत आयोजक म्हणून ज्यांना ओळखलं जातं अविनाश दादा कांबळे, त्यांचे छोटे बंधू आपण पाहता सर आमचे गौतम कांबळे साहेब यांचं देखील इथे यथोचित सत्कार करण्यात आहे. तसेच मच्छिंद्र जाधव आपणास विनंती करतो आपण यायचं आहे. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन विनंती असेल सत्कार करण्यात येईल. साई राज महाबदे या ठिकाणी इसांबे टीमच्या येतात. चला यंगस्टर आसरे, कदाचित साई समर्थ यंगस्टर आसरे या नावाने संघ खेळ करत. चला टॉस साठी लगेचच या. नक्कीच राकेश दादा ढवाळकर आपणास विनंती असेल आपण मागे नाही थांबायचं, आपला देखील इथे सत्कार करण्यात येईल. जरी तुम्ही आयोजक असले तरी आता अतिथी म्हणून इथे आलेले आहात, आपलं देखील इथे सत्कार करण्यात येईल. आणि आपण पाहता गावाचे ज्येष्ठ नागरिक आसुराम पाटील साहेब येथे आलेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. टॉस साठी या राकेश दादा ढवाळकर. चाल हॅलो, सुरुवात या ठिकाणी झाली. नियम तुमच्यापर्यंत पोहोचले, जसं संपेल तसं या ठिकाणी
टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन या लवकरात लवकर, नाही तर अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून षटकांची कपात केली जाईल. ही डे नाईट स्पर्धा आहे, त्यामध्ये वेळेचं बंधन आपल्याला आहे. त्यामुळे आता शेवटचा कॉल दोन्ही टीमसाठी असेल, दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी. आपण टॉस साठी या, अन्यथा यानंतर कॉल केला जाणार आहे. षटकांची कपात कदाचित केली जाईल. करायचे तर आपण पाहायला गेला आता पाचगाव टीमला हॅलो यस वाईट पंचांचा इशारा आला. अगदी माझगाव टीमच्या अगेन्स्ट गावदेवी पाली टीमला संख्येचा पाठलाग आणि 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली. यावेळेसचा बॉल आपण पाहतोय अगदी 11च्या 11 खेळाडू एकवटले होते आणि यावेळेस पंचांकडे अशाभूत नजरेने पाहत बसले होते. आणि यावेळेस आपण पाहतोय की चला आसरे टीम आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल, यानंतर तुम्हाला पुकार दिली जाणार नाही. आपण पाहायला गेला नियम आहे, जो टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल, ऑपोजिट टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल तर जो उपस्थित कॅप्टन आहे त्याला टॉस विन दिला जाईल. तुमच्यासाठी आता फक्त अगदी 4 मिनिटाचा अवधी आहे. 4 मिनिटांमध्ये तुम्ही या ठिकाणी आला नाही तर नक्कीच ऑपोजिट टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे ना, तर टॉस विन दिला जाईल. पुढल्या मॅचकडे आपण पाहायला गेलं तर नक्कीच मनोज जाधव मास्टर माइंड आहेत खेळाडू. आपण पाहायला गेला त्यांची भूमिका या टीम मध्ये खूप महत्वाची आहे. आणि यावेळेस मनोज जाधव यांना चांगला खेळ करावा लागेल, कारण सातत्याने यंगस्टरना घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात. रितेश त्यांच्या सोबतीला आपण पाहतो. हॅलो 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 चेक हॅलो 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 यश. नक्कीच दोन्ही संघाचे आता कर्णधार आलेले आहेत आणि नाणेफेकीचं कौल करण्यासाठी मी या गावचे युवा नेतृत्व, एक खंबीर धडाकेबाज नेतृत्व सूर्यकांतजी कांबळे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. हॅलो नक्कीच यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. इसांबे आणि आसरे या दरम्यान नाणेफेकीचे कौल करतील आमचे प्रमुख अतिथी सूर्यकांत दादा कांबळे यांच्या शुभ हस्ते. आणि इसांबे संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे. नक्कीच नक्कीच मॅच देखील खूप चांगली चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहायला गेला ना तर 12 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्यात. अगदी पाठलाग 53चा करत असताना. हॅलो 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 चेक हॅलो 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 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत आपण पाहिला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लागल्यात. हॅलो 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 चला स्पीड अप या ठिकाणी करायचं, परंतु आपण पाहतो 12 धावा धावफलकावरती आहेत. आणि आपण पाहायला गेलं तर फील्ड ओपन झालं. आता सलामीची जोडी आपण पाहायला गेलो सुरुवात दमदार केली, परंतु सुरुवातीमध्ये सातत्य कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते. ती मनोज जाधव यांना ठेवता येईल का? आपण जोडीला ते काम करता येईल का? किरण कांबळे
दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो इन गोलन ट्रॅक वरती नक्कीच आपण त्यांना पाहतो. यावरचा बॉल हलक्यात स्लाइस केले, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉल चालला दरम्यान रिजन मध्ये, या बॉल वरती आलाय चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. थोडस लक्ष द्या, कारण तुमच्याकडे देखील जास्त वेळ नसेल. डे नाईट स्पर्धा आहे, त्यामुळे वेळेचं बंधन आपल्याला, त्यामुळे लवकरात लवकर कशी मॅचेस कंप्लीट होतील ते पाहणं आपल्यासाठी खूप गरजेचं. टीमची टोटल आता पोहोचले तब्बल 16 या अंकावरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. मनोज जाधव अगदी मास्टर माइंड खेळाडू आहे, त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. पुन्हा एकदा बॉलला स्लाइस केले फक्त, परंतु क्षेत्ररक्षक दीप टर्बॅन मध्ये आपण तैनात पाहतोय. सुरेश बॉलवरती येतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी या बॉलवरती अगदी एक सिंगल. हा बॅटचा आदर करणं गरजेचं आहे, कारण बॅटनं या उलग दिली. तुम्हाला मनोहर पाटील यांनी नमन केला बॅटला. थोडस आपण पाहायला गेलं बॅलन्स बिघडला होता त्यांचा आणि रितेशच्या अंगावरती त्यांना पाहायला मिळालं. परंतु टीमची टोटल आता पोहोचेल तब्बल 17 या अंकावरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या. तुम्हाला पाठलाग करायचा 53चा. आणि आपण पाहायला गेलं दुसरं षटक किरण यांचा. मनोज जाधव हा चालाक खेळाडू आहे, त्याच्याकडे आपण पाहिला त्यांच्याकडे एक्सपिरियन्स देखील भरपूर आहे आणि त्या अनुभवाचा वापर करत आपण पाहायला गेलं तो मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत खेळ करणं पाली टीमसाठी अत्यंत गरजेचं आहे. परंतु एका बाजूनं अगदी अटॅक होणं खूप गरजेचं आहे, कारण 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि माझगाव टीमची ओळख आहे वेगवान गोलंदाज. यावेळेचा बॉल नक्कीच पंचांकडे किपर देखील इन ऍक्शन मध्ये आपली या ठिकाणी करण्यात आली होती. विश्वास कमी, उत्साह जास्त या मध्ये लेगबायच्या स्वरूपात एकदा ऍड केले जाईल टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल वाढली जाईल. 18 धावा धावफलकावरती लागल्या जातील. अद्यापर्यंत आपण पाहतो कमालीचा क्रिकेट सुरू आहे. अजूनही सामना आपण पाहायला गेला सुरुवात चांगली या पाली टीमची देखील 53चा पाठलाग करत असताना, कारण जोपर्यंत मनोज जाधव आणि रितेश मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत आपण पाहायला गेला सुरुवात दमदारच होणार अगदी पाली टीमची. किरण जाधव अजून येणं बाकी आहे. किरण जाधव अजून येणं बाकी आहे. अजून एक हार्ड हिटिंग फलंदाज या टीमचा. परंतु यावेळेस अलंग कारपॅट फटका, रिव्हर्सचा फटका, स्विच हिटचा प्रयत्न आपण पाहायला गेला. क्षेत्ररक्षक होते महेश कांबळे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि आपण पाहिला एक सिंगल या बॉलवरती प्राप्त झाली आहे. टीमची टोटल आता पोहोचेल 19 अंकावरती. टीमची टोटल आता पोहोचते 19 अंकावरती. 19 रन्स ऑन बोर्ड, 19 धावा फलकावरती आहे. दुसरं षटक आपण पाहतो. परत या गोल्डन स्पॉट वरती बॉल टप्पा पडला, त्यानंतर टेक ऑफ केलं बॉलनं, एक्स्ट्रा बाउन्स, सरप्राईज झाले बॉल वरती रितेश. अगदी या प्रकारचे बॉल तुम्हाला फेकावे लागतील. त्या विपरीत आपण विचार केला डॉट बॉल अगदी पाहायला गेलं तर माझगाव टीमच्या पार्टनर वरती प्रेशर, एक मानसिक दबाव ज्याला म्हटलं जातं ना, तो क्रिएट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. 19 धावा. फुला लेनचा बॉल मिस, टायमिंग स्ट्रोक, बॅटचा स्टिकर झोन वरती. या ठिकाणी बॉल कोणी अगदी कॅच कोणी पकडायची हा प्रश्न होता. किरण कांबळेकडे संधी होती, परंतु रनआउटच्या स्वरूपात येईल विकेट. ते विपरीत एक धाव देखील येईल. आपण पाहायला गेलं ज्या ठिकाणी कॉलिंग चांगलं झालं असं, शेवटपर्यंत बॉलकडे पाहत बसले नसते, कदाचित दुसरी धाव देखील कंप्लीट झाली असती. परंतु आली आता रितेश जाधव यांच्या स्वरूपात एक सांघिक विकेट माझगाव टीमला मिळाली जाते. करून घ्या माझगाव टीम. परंतु आपण पाहायला गेला 20 धावा धावफलकावरती आहे, त्याच्यामध्ये पहिली विकेट. आणि आपण सिनॅट नंबर 3 वरती आपण पाहतो किरण जाधव. आम्ही उल्लेख केला होता आक्रमक बॅटर आहे. नॅचरल गेम त्यांचा आपण जर पाहिला आक्रमकतेसाठी ते ओळखले जातात आणि ती आक्रमकता आता सिद्ध करावी लागेल, कारण आता नाही तर कधीच नाही. कारण एकदा वेल निघून गेली ना तर नक्कीच आपल्याला काही करता येणार नाही. जोपर्यंत वेल आहे त्या वेळेचा फायदा तुम्ही यावेळेस घेतला पाहिजे आणि वेल कुणावरही थांबत नसते. अगदी आपण पाहायला गेला वेलेमध्ये
टोटल 20 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतो 2 षटकं या ठिकाणी संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर खेळ आपण पाहायला गेला अशोक मालकरचा सामन्यात चालू आहे. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं जेव्हा 2 षटकं संपली होती 21 धावा माझगाव टीमच्या धावफलकावरती होते. परंतु केतन पाटीलने केलेलं आक्रमण अगदी आपण पाहिला टीमला पोहोचलं तब्बल 52 धावसंख्येवरती आणि 53चं टार्गेट आपण पाहतोय. न्यू बॉलर आपण पाहतो उलट ट्रॅक वरती कुणाल डावारकर यावेळेस तयार झाला. यंगस्टर आणि यंगस्टरला आता संधी देण्यात आली आणि यावेळेस त्याच्यावरती विश्वास टाकला आता मनोहर पाटील यांनी. कुणाल डावारकर आपण पाहायला गेला अंडर 19चा खेळाडू आणि आपण पाहायला गेला त्याच्यावरती जबाबदारी देणार निर्णायक षटक आहे आणि जबाबदारी द्यावी लागतात. जेव्हा आपण पाहिलं टीमचं फ्युचर नक्कीच मनोहर पाटील देखील पाहत असेल. कारण किती वर्ष मनोहर पाटील गेले हा प्रश्न ते देखील सांगत असेल टीमला. अगदी आपण पाहायला गेला एक नवीन खेळाडू तयार होणं गरजेचं आहे आणि चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आता कुणाल डावलकरला संधी दिला. त्याला संधीचं सोनं करावं लागेल. त्याच्यासमोर एक्सपिरियन्स खेळाडू मनोज जाधवला आपण पाहतोय. 12 चेंडू 33 ची गरज आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक यावेळेस पार रनआउटची संधी पोहोचतील का? डेंजर एंडकडे तो ड्राईव्ह धरून लगावली परंतु पाहावं लागेल रनआउटच्या स्वरूपात आता परतावं लागेल. मोठा धक्का 440चा झटका बसलाय गावदेवी पाले टीमला मनोज जाधव यांच्या स्वरूपात. मंगेशजी जाधव साहेब सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मैत्री चषक 2025 मध्ये त्यांचं सहर्ष आणि मनापासून स्वागत असेल. हॅलो आपण जर पाहायला गेलं आता समीकरण हॅलो 11 चेंडू आता 33 धावसंख्येची गरज आहे. ड्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरेश जाधव दाखल झालेत. मनोज जाधव यांची आली रनआउटची विकेट जिवारी लागेल पाली टीमच्या. परंतु आता अगदी आपण पाहायला गेलं आनंदाचा आनंद खरं तर माझगाव टीमच्या खेप्यामध्ये आपण पाहतो. कुणाल डावलकर अगदी सांघिक विकेट टीमला मिळवून दिले पहिल्या बॉलवरती. बॉल आपण पाहतोय बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये बॉल आला नाही. डीप स्क्वेअरला ट्रॅव्हल होतं बॉल सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न पुन्हा एकदा फेकी खराब होती. बॅकअप नव्हतं. काय करतात नक्कीच आपण पाहायला गेलं तुम्हाला बॅकअप देणं गरजेचं आणि फिल्डिंग डिपार्ट खूप महत्वाचा असतं. जरी धावसंख्या तुमच्याकडे जास्त असली तरी फिल्डिंग डिपार्ट अगदी आपण पाहायला गेला तर नक्की तुमचा खूप महत्वाचा असतो. कारण गोलंदाजांना आत्मविश्वास देण्याचं काम कोण करत असेल तर तुमचा फिल्डिंग डिपार्ट. परंतु आपण पाहायला गेलं शेवटच्या आता 10 बॉल बाकी असतील आणि करायचे आहेत 31 धावा. 10 चेंडू 31चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर रायझिंग स्टार आहे या टीमचा माझगाव टीमचा कुणाल डावलकर अगदी गोल्डन ट्रॅक वरती तयार आहे. प्रेशर त्याच्यावरती देखील आहे कारण यंगस्टर आहे. आपण पाहायला गेला पंचाचा डेड बॉलचा इशारा आलाय. अगदी संदीपजी गायकवाड सर मेन पंचाची भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. त्याबरोबर चांगले समालोचक देखील आहेत आणि आम्हाला देखील अगदी चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. याबाबतचा बॉल सोडून दिला नक्कीच आपण पाहायला गेला. यस व्हाईटचा इशारा पंचाचा जमिनीला हात समांतर या ठिकाणी केले आणि आपण पाहायला गेला टीमची टोटल आता वाढेल 1 ने. त्या विपरीत अगदी इक्वेशन थोडंसं मायनस होईल. हॅलो 10 चेंडू आता गरज आहे 30 या धावसंख्येची. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा डेप्थ ऑफ द क्रीज राहिला. हा कमालीची गोलंदाजी असं वाटत नाही हा अगदी यंगस्टर आहे त्याने कमालीची गोलंदाजी केल्या. त्याच्यासाठी अगदी 11च्या अगदी आपण 10च्या 10 खेळाडू टाळ्या वाजवतात. त्याला आत्मविश्वास देण्याचं काम करतात. आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो आणि त्यावेळेस पाठीवरती अगदी आपला पहिला तो हक्काचा आता आणि यावेळेसचा आत्मविश्वासाच्या जोरावरती आता कुणाल डावलकर यावेळेस चांगली गोलंदाजी करतोय. 9 चेंडू 30 ची गरज होते. इनसाइड आउटचा लॉफ्टेड कव्हर आउट बॉल वरती साईल जाधव येतील 1 बाउन्स फील्ड करतील. सिंगलला केलं डबल मध्ये कन्वर्ट. सिंगल डबलने तितकासा फरक पडणार नाहीये माझगाव टीमला. परंतु आपण पाहायला गेलं शेवटचे आता 8 बॉल बाकी आहेत आणि करायचे आहेत आता 28 विनिंग इक्वेशन. आपण पाहायला गेलं शेवटचे 8 बॉल आणि करायचे 28 धावसंख्येचा पाठलाग अगदी गावदेवी पाली या टीमला. आणि आपण पाहिला आता 2 बॉल खूप निर्णायक असतील. याच्यावरती जर आक्रमण झालं ते इक्वेशन थोडंसं मायनस असेल. त्या विपरीत आपण पाहिलं ते प्रेशर बनवलं गेला माझगाव टीमच्या गोलंदाजाच्या माध्यमातून ते प्रेशर थोडंसं कमी होईल. यावेळेसचा बॉल नक्कीच आपण पाहायला गेला तर
बॅटची कडा एस्टनच्या मागे टिपला असेल, कुणाल डबल करला होत्या, सफलता प्राप्त. काय कमालीची गोलंदाजी या निर्णायक षटकामध्ये कुणाल डबल करणं केल्या. आतमध्ये दाखल झाले. शेवटचे 7 बॉल आता 28 धावसंख्येचं इक्वेशन तुमच्या समोर आहे. परंतु आपण पाहायला गेलं मनोज जाधव यांची आलेले विकेट त्या तिथून मॅचला युटर्न मिळालं आणि पाहायला मनोज जाधव मैदानाच्या आतमध्ये असते ना तर वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. शेवटचे 7 बॉल करायचे आहेत 28 धाव. याबतचा बॉल फुलर लेनचा उडवला, लॉब केले, क्षेत्ररक्षक आहे सुशांत त्या ठिकाणी टिपला जेल. आणखीन एक झटका बसतोय गावदेवी पायी टीमला जीवन यांच्या स्वरूपात. आता शेवटचे बॉल बाकी आहेत 6 आणि करायचे आहेत 28 धावा. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये राहायचं कारण उन्हाचा तडाखा डिहायड्रेशनचा धोका नेहमीच उद्भवत असतो. परंतु आपण पाहिला आता मॅच मध्ये पकड जमवली. स्वतःच्या आयोजनामध्ये आपण पाहिलं गेलं पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना मनोहर पाटील टीमला लीड करत असताना अगदी यंगस्टरचा वापर केला निर्णायक षटकामध्ये. त्यांना देखील माहिती होतं याच्यामध्ये खूप जोखीम आहे आणि त्या जोखमीचा अगदी आपण ती जोखीम उचलली. त्या विपरीत आपल्या गोलंदाजाला अगदी नक्की चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण करून दिला. शेवटचे 6 बॉल आणि आता करायचे आहेत 28 धावा मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल्स 28 धावसंख्येचं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये किरण जाधव सारखा आक्रमक बॅटर अजून आहे. परंतु मनोज जाधव मी उल्लेख वारंवार करेन कारण मनोज जाधववरती या टीमची जबाबदारी आहे. या टीमचे बॅकबोन म्हणून त्यांची ओळख आहे. ते जर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत राहणं अत्यंत गरजेचं होतं. आणि आपण पाहायला गेलं तर मनोज जाधव बाद झाले तिथपासून आपण पाहायला गेला नितांत मिळालं ब्रेक थ्रू आणि टीमची अशी आपण पाहिला नाजूक परिस्थिती येऊन ठेवल्या. शेवटचे 6 बॉल आता करायचे 28 धावा. परंतु संघर्ष करावा लागेल का असं म्हणतात ना रडवतो संघर्ष खचवतो संघर्ष त्रास देतो तो देखील संघर्ष परंतु घडवतो तो देखील संघर्ष असतो. आणि आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य हे निर्माण करत असतो. त्यामुळे अभ्यास मित्रांनो तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. क्रिकेट हा खेळ संघर्षाचा, क्रिकेट हा खेळ मेहनतीचा, क्रिकेट हा खेळ जिद्दीचा आणि यावेळेस या तिन्ही आपण गोष्टी तुम्हाला एकत्रित आणाव्या लागतील आणि यावेळेस तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चला स्पीडअप करा. शेवटच्या आता 6 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. अगदी स्टाके एंड वरती किरण जाधव आक्रमक बॅटर आहे टीमचे आणि याबाबत आक्रमकता तुम्हाला सिद्ध करावी लागेल. असं म्हणतात ना क्षेत्र कोणतेही असो तुमच्या कष्टाला पर्याय नसतो आणि कष्ट प्रामाणिक असतील तुमच्या यशाला देखील पर्याय नसतो. साई जाधव शेवटच्या षटकासाठी या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे महेश कांबळे फील्ड करतील. इक्वेशन अजून जड बनलंय. शेवटचे 5 बॉल आता करायचे 28 धावा. 5 चेंडू 28 इक्वेशन बनलं. आपण पाहिलं पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये पकड बनवली. आता जास्तीत आपण पाहतोय माझगाव टीम ना 5 चेंडू 28 साई जाधव आक्रमक अगदी आपण पाहायला गेला अजून एक अगदी मीडियम पेसर या टीमचा तो फुलटॉस बॉल. यस मामा भाचे मनोहर पाटील लेशनच्या मागे त्यांचा आपण पाहायला गेला साई जाधव बाचे मामा भाचे जुगलबंदी आपण पाहतोय आणि साई यांना घडवण्यामध्ये मनोहर पाटील यांचा देखील खूप महत्वाचा हातखंड राहिला. आता शेवटच्या बॉल बाकी असेल 4 आणि करायचे 27 धावा. सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मैत्री चषक 2025 म्हणजे त्यांचं सहर्ष आणि मनापासून स्वागत असेल. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. 4 चेंडू 27 शिंदे गुणलेखक यांच्या आमचे भगवानजी शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा स्वागत असेल. 4 चेंडू आता 26 धावसंख्येचे व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. परंतु आपण पाहायला गेलं इक्वेशन जड बनला. कदाचित गोलंदाजाने एकाच चुकी केली, एकाच 2 नो बॉल फेकले, एकाच व्हाईट बॉल फेकले तर नक्कीच या मॅच मध्ये मजा येईल. त्या विपरीत 4 षटकार तरी सुद्धा लगावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्लो डिलिव्हरी गती परिवर्तन या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच हा डॉट बॉल आला. हा डॉट बॉल आता टेन्शन वाढवेल. मी तर म्हणेन आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि करायचे आहेत
26 आणखीन एक बॉल आपण पाहायला गेला चांगल्या पद्धतीने फेकला पिकअप केला बॉल आपण पाहायला गेला टप्पा पडल्यानंतर दोन चेंडू शेवटचे आणि आता 26 धावसंख्येची गरज औपचारिक त्या मॅच मध्ये बाकी आहे, परंतु नेक्स्ट मॅच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आवाज कॉटन बोर्डचा चान्स होता परंतु सोडला कठीण असं खरं तर एखाद्या गोलंदाजासाठी परंतु नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल साई समर्थ यंगस्टर आसरे त्यांच्या विरोधात जयनमान इसांबे. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो विजयाचा जवळ लिहून ठेवली आता माझगाव टीम आणि विजयाशी जवळ संपादन केला अगदी माझगाव टीम. परंतु नेक्स्ट मॅच साई समर्थ यंगस्टर आसरे त्यांच्या विरोधात जय हनुमान इसांबे आणि आपण पाहिला साई समर्थ आसरे टीमचे पुरस्कर्ते संदीप शेठ जाधव आणि अजितभाई लबडे असतील त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. परंतु आपण